जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव। मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। तर नमस्कार मंडळी, मी अक्षय पाटील। 0 आपल्या चॅनलला नक्कीच पहिले चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन असेल ती पण प्रेस करा, जेणेकरून आपली नोटिफिकेशन पहिली तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। तर आजचा ब्लॉग करण्याचं कारण म्हणजेच हा जास्त मोठा नसेल, छोटाच आहे, कारण की मला कमेंट्स वाचायचे आहेत। त्या काय कमेंट दिलेले आहेत, काय नाही कोणी, आणि एक कमेंट मला अशी म्हणजे वाटली की ती कमेंट मी तुमच्यासोबत शेअर करावा आणि दाखवावा ती कमेंट काय आहे म्हणून। तर बघा, आता मी चाललो यूट्यूबमध्ये। एक मिनटं, पहिले वायफाय ऑन करते ना, मी तर वायफाय घेतलं माहिती आहे काय, सांगू नको मला। ओके, वायफाय कनेक्ट झालेला आहे आपला, आणि बघा आता मी यूट्यूब खोललेलं आहे। आता दाखवते का नाही यूट्यूब, वायफाय स्लो चालते। अरे बाबा हँग मला एवढं मॅच सुरू झालेली आहे भावांनो। बघा, तर मंडळी बोलण्याचा उद्देश म्हणजे एवढाच आहे मला की मी जी ती कबड्डीची हमरापूर विभाग प्रीमियर लीग ही जी मी अपलोड केली, त्यानंतर मला एक कमेंट आलेली आहे। ती कमेंट म्हणजे मला धक्का बसेल अशी कमेंट आहे, कारण की ही चॅलेंज व्हिडिओ म्हणून त्याने टाकलेली आहे। तर मी त्या व्यक्तीचं नाव पण लिंकच्या खाली म्हणजे आपल्या टायटलच्या खाली टाकणार आहे। कोणी कमेंट मारली कोणी नाही, मी ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ जास्त मोठी नाही, फक्त छोटीच आहे। तर बघा, ही आपली हमरापूर विभाग प्रीमियर लीग। आता मी ती ओपन करते आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते की त्यात कमेंट काय मारलेली आहे ती। हे बघा, आपली मॅच चालू झालेली आहे म्हणजे आपली व्हिडिओ, आणि त्यात मी कमेंट बघा, कमेंट बॉक्समध्ये गेलो आणि मी दाखवते तुम्हाला। सर्वात शेवटची कमेंट वाचते पहिले, कारण की ती प्रदीप पाटील आपल्याच गावातला आहे, म्हणजे मिलिंद भाई। सॉरी, मी आवाज बंद करते। मिलिंद भाई म्हणजे तसंच यूट्यूबला नाव आलेलं आहे प्रदीप पाटील, त्याचा खरं नाव प्रदीप आहे। तर बघूया, त्याने कमेंट अशी मारलेली आहे की कबड्डी खेळून कोणाचा फायदा झाला, या पण काय कमेंट आहे खरी ना, हसासारखी कमेंट आहे। म्हणजे त्याला बोलायचा उद्देश एवढाच आहे की कबड्डी खेळून कोणाचा फायदा झाला आहे काय। अरे भले कुठं पोचले ते सांगू शकत नाही मी, ते तू बघ, प्रो कबड्डीमध्ये जा आणि त्यांची हिस्ट्री बघ, कुठून चाललेत आणि कुठून गेलेत आणि काय गेलेत। तर बघा, दुसरी कमेंट अशी असेल, दुसरी कमेंट चॅलेंज कमेंट आहे ती। तर त्याचं नाव आहे गोवर्धन कोलेकर। तर बघूया, त्यांनी चॅलेंज असा टाकला आहे की मला पण थोडा प्राऊड वाटेल, कारण की सर्वांना जर असंच काय मी दाखवेन तर थोडं मला पण बरं वाटेल आणि समोरच्या व्यक्तीने पण बरं वाटेल। तर बघा, चॅलेंज व्हिडिओ त्याने असं म्हणजे की मला कमेंट मारलेली आहे, तर भावा चॅलेंज व्हिडिओ कर, 100 गडकिल्ले दाखव आम्हाला आणि येणाऱ्या पिढीला, पण कधी करणार ते सांग, सर्वांना व्हिडिओ करून। म्हणजे ही आता मी जी व्हिडिओ करते ना बघा, चॅलेंज व्हिडिओमध्ये त्यांनी मला कमेंट मारलेली आहे, गोवर्धन कोलेकर म्हणून। त्यांनी कमेंट अशी मारली की भावा तू चॅलेंज व्हिडिओ कर, 100 गडकिल्ले दाखव सर्वांना, म्हणजे आम्हालाच नव्हे तर येणाऱ्या पिढीला पण तू 100 गडकिल्ले दाखव, म्हणजे सविस्तर थोडी का माहिती असं ते सांग आम्हाला। ही कमेंट मला लय म्हणजे माझ्या मनाला लागली। तर आणि दुसरी कमेंट अशी असेल की अंशू यादव, हा म्हणजेच आमच्या इथं कामावर आहे अंशू यादव म्हणून, हा बिहारवरूनच आहे। तर त्याने पण कमेंट मारली सुंदर म्हणून। तर खूप छान, असंच कमेंट असू दे आपली। आणि नंतर मग सचिन पाटील, आपला कारखानावाला कोच होता तो पहिले कबड्डीचा। तर बघा, त्यांनी असा कमेंट मारला की आपल्या कबड्डी स्पोर्ट का, म्हणजे त्यांनी व्हिडिओ कमेंट अशी मारली, आपल्या विभाग कबड्डीला
सपोर्ट का करत नाही, सपोर्ट करायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे कबड्डीला आहे ना ते दुर्लक्ष करतात आपल्या गावातले जे मोठमोठे आहेत, म्हणजे त्यांची मी नावं सांगू नाही शकत. त्यांनी म्हणजे कबड्डीसाठी पण प्रोत्साहन दिला पाहिजे, ही आमची इच्छा आहे. कारण की मी एक कबड्डी प्लेयर आहे. मला पण वाटते की तुम्ही कबड्डी खेळून पण पुढं जाल, अशी आमची इच्छा आहे. आणि तुम्ही जर प्रोत्साहन द्याल तर आम्ही पुढे जाल, नाही तर पुढे जाणार नाही. कारण की तुम्ही आम्हाला सपोर्ट, म्हणजे गावातले व्यक्ती आहेत सर्व, त्यांनी जर सपोर्ट केला तर आम्ही पुढे जाऊ. तर बघा, तर याच्यानंतर काय नाही, विवेक पाटीलनी काय फक्त नुसते लव टाकलेत. तर बघा मंडळी, एवढंच बोलायचं होतं की मला ही गोवर्धन कोलेकर आहे ना, त्याची मला कमेंट म्हणजे भरपूर आवडलेली आहे. कारण की तो बोलला आहे की भावा तू चॅलेंज व्हिडिओ कर, 100 गड किल्ले दाखव, म्हणजे आम्हालाच नव्हे तर येणाऱ्या पिढीला पण दाखव. मग तेच मी करणार आहे. कारण की मी आता भरपूर सारे व्हिडिओ केलेले आहेत. तर मला आता एकच सुचलेलं आहे की मी 100 गड किल्ले तुमच्यापर्यंत कसे दाखवीन कसे नाही ते तुम्ही बघाच. मला 100 गड किल्ले दाखवायचेच आहेत आणि मी दाखवणच. तर मी पहिला किल्ला म्हणजे जवळचाच आहे, तो तुम्हाला माहीत नसेल. आता मी जरी नाव घेतलं तर तुम्हाला माहीत नसेल. मर्दनगड कोणी बघितला का? मर्दनगड कोणी बघितला असेल ना तर कमेंट मारा आणि सांगा मला. मी पहिला गड तोच बघायला जाणार आहे. कारण की मी मागे गेलतो तिकडे आणि मी फक्त जवळून नाही बघितला पण लांबूनच बघितला की हा इथं गड आणि तिथे एकविरायचं स्थान. मग तेच मी नंतर तेच पहिले मी बघायला जाणार आहे. मर्दनगड कुठे नाही तुम्हाला लोकेशन सगळं मी त्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि दाखवणार आहे. तर चला मंडळी, आता मी या ब्लॉगला एंड करतोय. म्हणजे छोटासा ब्लॉग आहे, किती फक्त 7 ते 8 मिनिटाचा ब्लॉग आहे. तर नक्कीच बघा आणि व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा. कारण की मी आता सर्वांना पूर्णपणे व्हिडिओ दाखवणार आहे म्हणून. तर चला मंडळी, काही चुकलं असेल तर माफ करा. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.